शंभुलिंग शिवाचार्य महास्वामीजींच्या वाढदिवसानिमित्त मंचावरती उपस्थित सर्व परमपूज्य शिवाचार्य माऊलींच्या चरणी अनंत प्रणिपात करतो। मंचावरती उपस्थित महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आणि उदगीर विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते आदरणीय संजय भाऊ बनसोडे साहेब, आदरणीय नुटरे साहेब, बागबंदे साहेब, विविध पक्षातील सर्वच मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार बांधव, माता भगिनी, दिंडीचे कार्यकर्ते, भजनी मंडळाचे कार्यकर्ते, सर्वच मान्यवर, तुम्हा सर्वांना अंतःकरणपूर्वक शरणार्थी करतो। आमच्या लिंगायत धर्मामध्ये गुरुला विशेष महत्व आहे। जसे ब्रह्मांडातले सगळे ग्रह सूर्याभोवती फिरतात, ब्रह्मांडातले सगळे ग्रह सूर्याभोवती फिरतात आणि ब्रह्मांडाचा राजा हा सूर्य आहे, तसे लिंगायत धर्मातले सगळे तत्व हे गुरु या तत्वाभोवती फिरतात आणि म्हणून लिंगायत धर्माला अनेक नाव आहेत, त्यापैकी गुरु धर्म देखील याला म्हटलं आहे। आणि म्हणून या गुरूंच्या वाढदिवसानिमित्त त्यांना आयुष्य लाभावं अशी शुभेच्छा प्रत्येकाची राहणं स्वाभाविक आहे, कारण आम्हाला ज्ञान देणारे तेच आहेत, सामान्य जीवामध्ये शिव दर्शवणारे तेच आहेत। आणि विशेष करून उदगीरला 9 मठ आहेत। मी नेहमी सांगत असतो उदगीरला भाऊसाहेब 9 मठ आहेत उदगीरला, आणि उदगीरच्या 9 मठाचं सगळ्यात मोठं वैभव एवढं आहे की उदगीरवरती अनेक वेगवेगळ्या आक्रमणांनी उदगीर उद्ध्वस्तही झालंय कित्येक वेळेस, पण तरी देखील उदगीरची संस्कृती, उदगीरचा इतिहास, उदगीरचा शिवाचार, उदगीरचा सदाचार, उदगीरचा लिंगाचार, उदगीरचा भक्त्याचार आणि उदगीरचा गणाचार कमी झाला नाही। याचं कारण आहे इथे धर्म जिवंत आहे, आणि धर्म जिवंत राहण्यामध्ये हवी स्वामी मठ संस्थांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे। आग्गी आणि हुग्गी, आग्गी आणि हुग्गी हे हवी स्वामी मठाचे वैशिष्ट्य आहेत। हुग्गी माणसाचं पोट भरते आणि आग्गी माणसाचं पाप जाळण्याचं काम करत असते, आणि विचाराबरोबर आचार देण्याचं काम हवी स्वामी मठ संस्थांनी कायम केलेलं आहे। आणि आम्ही तर 3-4 पिढ्यांपासून हवी स्वामींची सेवा करतो आहोत, आणि आम्हाला अतिशय आनंद वाटतो की यापूर्वीचेही महाराज जगद्गुरु होते आणि बागबंदे साहेब, मला वाटलं तर मलाच भाषण करायचे, तुम्ही तर माझ्या घरी बोलता। आता नावच तुमचं बसवराज आहे। त्यांनी म्हटले महाराज खासदार होतील, आमदार होतील। मी सांगू का, माणसं काही गोष्टी भाग्यानं मिळतात, आपण फक्त मैदानावर राहणं आवश्यक आहे, आपण पडद्यावर असणं आवश्यक आहे। आणि म्हणून जर लोकांच्या विकासासाठी आम्हाला एक आमदार चांगला बनसोडे साहेबांच्या रूपात मिळाला आणि उदगीरचं भाग्य बदललं, त्याच्याही पूर्वी नुटरे सावकारांसारखे नगराध्यक्ष कार्यदर्शी मिळाले, बागबंदे साहेबांनी त्यांचाच वारसा चालवला। उदगीरला ज्या पद्धतीनं राजकीय आणि सांस्कृतिक विकासाची गंगा आणणारे भगीरथ मिळाले, तसं जर आमच्या महाराजांना खासदारकी मिळाली तर काही वाईट वाटायला नको। आता सध्या हरकत नाही, महाराज खासदार झाले तर काय उलट बरं आहे। आणि म्हणून माझ्या परिवाराच्या वतीनं, माझ्या बसव चळवळीच्या वतीनं मी गुरुमाऊलींना अंतःकरणपूर्वक विनम्र प्रणाम करतो। आणि शुभेच्छा वगैरे देणे इतका आम्ही मोठे नाही आहोत, पण आम्हाला एवढंच म्हणायचे की आमच्या गुरूंना धर्मकार्यासाठी आमचं राहिलेलं आयुष्य जरी लागलं तरी काही अडचण नाही, कारण गुरु टिकलं, गुरुतत्व टिकलं तर धर्म टिकणार आहे, आणि धर्म टिकला तर राष्ट्र टिकणार आहे, आणि राष्ट्र टिकलं तर आपण सगळेच टिकणार आहोत। आणि आपण सगळे धर्माच्या कामाला लागूया, आणि जे स्वप्न हवी स्वामी महाराजांचं होतं, कल्याण जगदागली प्रभुवे मंगलमय आगले, आम्ही म्हणतो इव नारव इव नारव इव नारव यंद निसगळी, आम्ही म्हणतो हा कोणाचा असं न म्हणता इव नम्मव इव नम्मव इव नम्मव। हवी स्वामी मठानं आतापर्यंत सगळ्यांना आपल्या उराशी कवटाळलेला आहे, मठानं जात बघितली नाही, हवी स्वामीच्या मठात धर्म पाहिला जात नाही, हवी स्वामीच्या मठात माणसाचे कपडे बघून त्याला कधी प्रवेश दिला जात नाही, शोषित असेल
वंचित असला, पीडित असला तरी हळवी स्वामी महाराजांना त्याला कायम जवळ केलेला आहे आणि तोच वारसा परमपूज्य शंभुलिंग शिवाचार्य महाराज चालवत आहेत आणि त्यांच्या ह्या कार्यामध्ये खारीचा वाटा म्हणून आमच्यासारखे अनेक कार्यकर्ते आहेत. तुम्ही फक्त सांगत चला, आमचं कुठे काही चुकत असेल तरी गुरुमाऊली म्हणून तुम्ही आम्हालाही पदरात घेत चला आणि संवाद जोपर्यंत राहील तोपर्यंत विकासाची गती वाढत जाणार आहे आणि विकास हेच आपल्या सगळ्यांचं वैशिष्ट्य आहे. शेवटी आपल्या आत्मशक्ती विकास येणं शिव विश्वात्मना स्थित हा विचारला आचार्यांनी सांगितलं. अरे शिव का आहे सगळ्यांच्याकडं? शिव झोपण्यासाठी नाही, शिव खाण्यासाठी नाही, शिव भांडण्यासाठी नाही, शिव देश करण्यासाठी नाही, तर शिव हा आत्मशक्तीच्या विकासासाठी आहे. आणि मला असं वाटतंय की आपण सगळेजण त्या मार्गाला लागूया. योगायोगाने आजच्या या वाढदिवसाच्या अभिष्ट चिंतनाच्या दिवशी माननीय नामदार बनसोडे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झाले, नुटे साहेब, बागदंडे साहेब देखील उपस्थित झाले. भरून वाटलं अंतःकरण आणि अशीच विकासाची गंगा पुढे आपण घेऊन जाऊया. आणि इथं भरपूर काही झालंय, अजून भरपूर काही मिळणार आहे आणि मिळालं पाहिजे अशा प्रकारची भावना व्यक्त करतो. आपल्या सर्वांच्या वतीनं डॉक्टर शंभुलिंग शिवाचार्य महास्वामीजींची चरणी अनंत प्रणिपात करून माझ्या हैबतपरे कुटुंबाच्या वतीनं, वीर कपाळे कुटुंबाच्या वतीनं तुमचं अभिष्ट चिंतन करतो आणि माझ्या वाणीला इथेच विराम करतो. शरणू शरणार्थी.